नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्या राजमुद्रा अकॅडमीने जे टेस्ट सिरीज सुरू केली होती त्याच्यातले काही पेपर्स आपण याच्या आधी बघितलेले आहेत आणि आजचा जो पेपर आहे तो 6वा पेपर आहे आणि याच्यामध्ये आज जे आहे ते विज्ञान आणि चालू घडामोडीच्या संदर्भामधले प्रश्न असणार आहेत। 50 प्रश्न विज्ञानावरती असतील आणि 50 प्रश्न जे आहेत ते चालू घडामोडीवरती असतील। तर आज त्या प्रश्नांची स्पष्टीकरणात्मक जे उत्तरे आहेत ते आपण आता समजून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न कोणता विचारला गेला होता ते आपण इथे बघूया। तर इथे बघा, पहिला प्रश्न आपल्याला विज्ञानावरती विचारला गेलेला आहे। धमनीची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन्स आहेत धमन्या शिरांपेक्षा खोलवर पसरलेल्या असतात। तर यस, धमन्या जे आहेत ते शिरांपेक्षा खोलवर पसरलेले असतात कारण त्याच्यामध्ये रक्तदाब जे आहे ते जास्त असतो। ओके, या ठिकाणी पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे। दुसरं, धमन्यांना झडपा असतात। ओके, धमन्यांना झडपा असतात असं म्हटलेलं आहे, तर धमन्यांना झडपा नसतात, शिरांना झडपा असतात, त्यामुळं दुसरं विधान चुकीचं आहे। साधारणतः रक्तदाब हा धमन्यांमध्ये कमी असतो, या ठिकाणी धमन्यांमध्ये कमी असतो असं म्हटलेलं आहे, तर रक्तदाब हा धमन्यांमध्ये जास्त असतो, त्यामुळे या ठिकाणी क जे आहे ते सुद्धा चुकीचं आहे। त्यामुळे केवळ आणि केवळ पहिलं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे, त्यामुळं अविधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल। यानंतर समोर जाऊया। 1 ग्राम युरिक अम्लासाठी ... मिली पाणी लागते, तर 10 मिली पाणी लागते। विद्यार्थी मित्रांनो, असे साधे साधे जे प्रश्न असतात ते आपल्याला माहिती असायला पाहिजे। यानंतर तिसरा प्रश्न बघा की कोणता विचारलेला आहे। खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे। वृषण ही पुरुषाची जनन ग्रंथी म्हणून ओळखली जाते, तर पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे, जनन ग्रंथी म्हणूनच ते ओळखली जाते। त्यानंतर पुरुषातील युग्मक पेशींची निर्मिती ही वृषणमध्ये होते, त्यास शुक्राणू पेशी असेही म्हणतात। ज्या ठिकाणी त्याची निर्मिती होत असते त्याला शुक्राणू असे म्हणतात। युग्मक पेशी निर्मिती ज्यामध्ये होते त्याला काय म्हटलं जातं? शुक्राणू पेशी असे म्हटलं जातं। हे सुद्धा विधान बरोबर आहे। मानवी पुरुष वृषणमधील अधिस्तर पेशी अधरसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्राणू तयार होतात। तर मित्रांनो, हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे। यातले तीनही विधान जे आहेत वृषणाविषयीची जी विधानं आहेत हे तिन्ही विधानं अगदी बरोबर आहेत, त्यामुळे वरीलपैकी सर्व विधानं हे आपलं उत्तर यायला पाहिजे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असेल। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा। द्विनाम पद्धती खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली असं आपल्याला विचारलेलं आहे। तर द्विनाम पद्धती जी आहे ते ॲरिस्टॉटलने काढली का, कार्ल लिनियसने काढली का, टेविरियानसने काढली का, जॉन मार्टिनने काढली का, तर हे कुणी काढलेली आहे? तर द्विनाम पद्धती जी आहे ते कार्ल लिनियस यांनी शोधून काढलेली आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे। यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन। टेरिडोफायटा याबाबत अयोग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे। अयोग्य म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे आपल्याला? अयोग्य म्हटलेलं आहे। अयोग्य म्हणजे काय करायचं आपल्याला? चुकीचं विधान जे आहे ते ओळखायचं आहे। पहिलं, अभिसपत्रामधील सर्वात प्रगत व पृथ्वीवरील सर्वात पहिली संवहनी संस्था म्हणजेच टेरिडोफायटा होय। ओके, त्यानंतर दुसरं म्हटलं टेरिडोफायटा वनस्पती प्रकारात फक्त युग्मकाद्वारे लैंगिक प्रजनन होते, तर या ठिकाणी बीजाणूद्वारे सुद्धा प्रजनन जे आहे ते टेरिडोफायटाचं होत असतं, म्हणजे युग्मकाद्वारे सुद्धा होतं आणि बीजाणूद्वारे सुद्धा होतं, त्यामुळे दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे। पहिलं विधान तर बरोबरच असायला पाहिजे। सिलोफायटा, लायकोफायटा, आर्बोफायटा आणि फिलिकोफायटा असे 4 प्रकारात टेरिडोफायटाचे वर्गीकरण केले जाते, हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे। त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पाहिजे? केवळ आणि केवळ कोणतं योग्य आहे? तर अ आणि ब हे दोन, अ आणि क हे दोन्ही बरोबर आहेत, म्हणजे हे योग्य आहेत। आणि कोणतं अयोग्य आहे? तर अयोग्य जे आहे ते ब आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे। यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन। खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। मूलद्रव्यांच्या संयोग पावणाऱ्या क्षमतेला संयोजा असे म्हणतात असं म्हटलेलं आहे। त्यानंतर दुसरं आहे सोडियम या मूलद्रव्यात एकूण इलेक्ट्रॉन्स असतात असं म्हटलेलं आहे। आणि क जे आहे क्लोरीन या मूलद्रव्यात 17 इलेक्ट्रॉन संरूपण 2,10,5 अशा स्वरूपाचे आहे असं म्हटलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी
क्लोरीनमध्ये एकूण 17 मूलद्रव्यात इलेक्ट्रॉन असतात, पण त्याची जे स्वरूप जे आहे ते कसं आहे, या ठिकाणी 2च्या नंतर यायला पाहिजे 8 आणि 8च्या नंतर यायला पाहिजे 7. 7 आणि 8 किती झालेत, तर हे झालेले आहेत 15. किती झालेत 15. 15 आणि 2 किती झालेत, तर = 17. तर अशा प्रकारचं यायला पाहिजे. त्यामुळं जे क जे आहे विधान ते चुकीचं आहे. पहिलं आणि दुसरं म्हणजे अ आणि ब हे दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. त्यामुळं आपलं उत्तर काय यायला पाहिजे, तर ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा जो आहे त्याचा पत्रा तयार होतो, या गुणधर्माला काय म्हणतात असं म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, वर्धनयिता. तर वर्धनयिता म्हणजे आपण त्याचा पत्रा कितीही मोठा करू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण सांगायचं म्हणजे काय, सोन्याचा आणि चांदीचा पत्रा खूप लांब आणि खूप मोठा होत असतो. त्याचा तारसुद्धा खूप जास्त लांब होऊ शकतो. त्याला काय म्हटलं जातं, तन्यतासुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर या ठिकाणी बघा, वर्धनयिता जी आहे तिथून पत्रा तयार केला जातो. लक्षात घ्या, म्हणजे आपण किती जरी त्याला बारीक केलं तर ते पतला होत जातो. त्या गुणधर्माला त्याची वर्धनयिता असं म्हटलं जातं. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पाहिजे, ऑप्शन नंबर 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. एकच संयुगाचे अपघटन होऊन 2 किंवा 2पेक्षा जास्त उत्पादक तयार होतात, त्यास अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. ओके, अगदी बरोबर आहे. त्यानंतर CuSO4 प्लस झडियन, आणि आपल्याला परत केमिकल रिॲक्शन अभिक्रिया दिलेली आहे. झडियन SO4 प्लस Cu हे अपघटन अभिक्रियेचे उदाहरण आहे. हे अपघटन अभिक्रियेचे उदाहरण नाही, हे विस्थापन अभिक्रियेचे उदाहरण आहे. त्यामुळे या ठिकाणी दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. जेव्हा 2 किंवा अधिक पदार्थ एकत्र येऊन केवळ एकच उत्पादित मिळते तेव्हा त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यामुळं आपल्या पहिलं म्हणजे अ आणि क हे 2 विधान बरोबर असायला पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. काचेचे प्रकार आणि त्याचा उपयोग यांच्या योग्य जोड्या लावा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघूया या ठिकाणी आपण पायरेक्स काच जो आहे ते प्रयोगशाळेतील उपकरणे तयार करण्यासाठी वापरतात. त्यानंतर क्राउन काच जे आहे ते ऑप्टिकल म्हणजेच या ठिकाणी ऑप्टिकल उपकरणे तयार करण्यासाठी केले जातात. त्यानंतर लीड क्रिस्टल काच जो आहे तो दागिने किंवा शोभेचे भांडे तयार करण्यासाठी जातात. आणि क्रूस काच जो आहे तो आय लेन्स. तर लक्षात घ्या, अचं जे आहे ते 2 यायला पाहिजे, आणि बचं जे आहे ते 1 यायला पाहिजे, 3चं जे आहे ते 4 यायला पाहिजे, आणि डचं जे आहे ते 3 यायला पाहिजे. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. या ठिकाणी आम्ल याचा pH व्हॅल्यू म्हणजे सामू जे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आम्ल याचे pH व्हॅल्यू डॉट आणि डॉट पर्यंत असतो. तर किती असतो, 1 ते 6.9 इथपर्यंत त्याचा pH व्हॅल्यू असतो. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 हे आपलं असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. जी राशी फक्त परिणामाच्या सहाय्याने दर्शवता येते त्यास सदिश राशी असं म्हटलं जातं. ओके, आता हे फक्त परिणामाच्या सहाय्याने दर्शवली जात नाही, तर हे दिशाच्या सहाय्याने सुद्धा दर्शवली जाते. म्हणजे दिशा आणि परिणाम या दोघांच्या सहाय्याने दर्शवली जाते. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. दुसरं, अंतर आणि चाल ही सदिश राशीचे उदाहरण आहे, आदिश राशीचं उदाहरण आहे. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. आणि सदिश राशी दर्शवताना डोक्याच्या वर बाण काढला जातो, हे मात्र अगदी बरोबर आहे. त्यामुळे केवळ पहिलं जे ऑप्शन आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. जर एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या अर्ध्या खोलीमध्ये नेली असता त्यावरती असणारे गुरुत्वाकर्षण काय असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे.
ठीक आहे, तर या ठिकाणी तिसरा आपला पर्याय असेल. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. भिंतीवरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्रित येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार, त्याचा परिणाम ध्वनीचे याला काय म्हटलं जातं असं आपल्याला विचारलं जातं. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे, पुन्हा 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 म्हटल्यानंतर त्याचा काय असतो, निनाद असतो, लक्षात घ्या. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. कारण घंटी जी आहे त्याचा घंट्याचा निनाद असतो. यानंतर बघा, प्रकाशाचे अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात. तर या ठिकाणी प्रकाशाचे अपस्करण असतं. जेव्हा रंगाचं विभक्तीकरण होत असते, जेव्हा कलरचं जे आहे ते डिव्हायडेशन होतं, विभक्तीकरण होत असतं, ते एकमेकांपासून वेगळे होत जात असतात, त्याला अपस्करण असं म्हटलं जातं. त्यामुळं या ठिकाणी आपलं उत्तर करायला पाहिजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. लसिकाबद्दल खालील वाक्य लक्षात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लसिका म्हणजे रक्तामधून RBC व WBC बाजूला काढल्यानंतरचा उरलेला पदार्थ होय. चला ठीक आहे. अच्छा, अपस्करण. आणि त्यानंतर बघा, एका उपकरणाचा रोध 120 असं म्हटलेलं आहे आणि त्याच्या उपकरणाच्या 2 टोकांमध्ये 27 TB विभवांतर प्रयुक्त केले असता त्यातून वाहणारी विद्युतधारा 400 रोध असणाऱ्या उपकरणातून जाऊ देण्यासाठी उपकरणाच्या 2 टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी 90 वॅट जे आहे, 90 वॅट त्याच्यावर कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर हे होऊन जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. लसिकाबद्दल खालील वाक्य लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला बायोलॉजीप्रती प्रश्न विचारलेला आहे. लसिकाबद्दल, लसिका म्हणजे रक्तामधून RBC व WBC बाजूला काढल्यानंतरचा उरलेला पदार्थ होय. तर या ठिकाणी लक्षात घ्या, इथे जे आहे हे लसिका म्हणजे रक्तामधून RBC, फक्त RBC मधूनच बाजूला काढल्यानंतर उरलेला पदार्थ असतो, त्याच्यामध्ये WBC येत नाही. त्यामुळे या ठिकाणी पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. लसिका या आतड्यातून निघणारा मेद शोषून घेतात व त्यांचे फिकट पांढऱ्या पदार्थामध्ये रूपांतर करतात, हे मात्र अगदी बरोबर आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ आपलं उत्तर ब जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली टाकाऊ पदार्थांची यादी दिलेली आहे. यापैकी कुठले पदार्थ हे उत्सर्जन मानले जातात. तर कोणकोणते मानले जातात. मूत्र, युरिन जे आहे ते उत्सर्जनाचं एक उदाहरण आहे. कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा उत्सर्जित होत असते. घामसुद्धा हे सुद्धा विसर्जित होते. मल मात्र या ठिकाणी उत्सर्जित होत नसते. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला अ, ब आणि क हे जे आहेत हे उत्सर्जन मानले जातात, त्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने लक्षात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लैंगिक प्रजननात अर्धगुणसूत्री विभाजन महत्त्वाची भूमिका निभावते. अगदी बरोबर आहे. शुक्राणू व अंडपेशी यांच्यामध्ये फक्त 23 गुणसूत्रे असतात. ओके, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर असून पहिले विधान दुसऱ्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण करते. हा जो प्रश्न आहे तो क्रमिक पुस्तकामधलाच आहे, काही वेगळा नाही किंवा अवघड प्रश्न नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. मिक्झोमायकोटिना स्लाइम माउल्ट यांना खोटी कवके म्हणून का संबोधले जाते. यांना पेशी भिंतिका नसतात. का संबोधले जाते, कारण त्यांना पेशी भिंतिका नसतात. हे जे आहे ते अगदी बरोबर आहे. आणि यांच्यात फक्त लैंगिक प्रजनन असते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्या ठिकाणी लैंगिक अलैंगिक दोन्ही प्रकारचे असते आणि लैंगिक व अलैंगिक दोन्ही प्रकारचे प्रजनन असते. त्यामुळं फक्त आणि फक्त पहिलं विधान जे आहे ते या ठिकाणी बरोबर असायला पाहिजे. ब आणि क हे दोन्ही विधान मात्र चुकीचे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. जिवंत जीवाश्म म्हणजे प्राणी ज्यांचे अवशेष सध्या
सध्याच्या त्याच जिवंत प्राण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळतात. अशाच एका जिवंत प्राण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणावरती आढळतात अशा एका जिवंत जीवाश्म असणाऱ्या प्राण्यांमध्ये तिसरा डोळा कार्यरत असतो. तो प्राणी व त्याचा गण यांचा पर्याय कोणता आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, याचा जो पर्याय आहे तो पर्याय तुतारा आणि गण रिंकोसिफालिया हे या ठिकाणी याचं पर्यायी जे कार्यरत असणारा जो काही प्राणी आहे त्याचा तो गण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता डोबे रायनरचे त्रिके नाहीत असं आपल्याला विचारलं आहे. डोबे रायनरचे त्रिके नाही आहेत. बघा पहिलं विधान जे आहे LINAK हे डोबे रायनरचे त्रिके आहे. त्यानंतर CA SR आणि BA हे सुद्धा आहे. त्याच्यानंतर S आणि SETE हे सुद्धा आहे आणि CI BR आणि I हे सुद्धा आहेत. लक्षात घ्या, हे सगळेच डोबे रायनरचे त्रिके जे आहेत ते आहेत. त्यामुळं आपलं उत्तर करायला पाहिजे कोणतेच नाही. कोणतेच नाही म्हणजे सगळेच आहेत असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतर खालील विधाने अभ्यासा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भूगर्भात आढळणारा सर्वाधिक मात्रेत सापडणारा धातू म्हणून ओळखला जाणारा कोणता आहे. त्यानंतर वायुयान, प्रेशर कुकर, निर्मितीत हलके पण मजबूत म्हणून वापरला जाणारा कोण आहे. त्यानंतर रक्तस्राव रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या त्रुटीचा एक घटक आहे. तो कोण आहे हे, तर ॲल्युमिनियम आहे. लक्षात घ्या, हे सर्व जे घटक आहेत हे कुणाला लागू पडतात. या ठिकाणी वायुयान म्हणजे विमान बरं का. प्रेशर कुकर जे आहेत त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमचा वापर केला जातो कारण ही उष्णता शोषून घेत असतं आणि हलका असतो. त्यामुळे या ठिकाणी ॲल्युमिनियम कशापासून बनवले जातात, तर बॉक्साईटपासून बनवले जातात. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, एका दोरीच्या टोकाला दगड बांधून फिरवले असता 15 मीटर व्यासाच्या आकाराचे वर्तुळ बनते. असे करत असताना दगडाची गती 15.7 मीटर प्रति सेकंद एवढी असल्यास दगडाला एक वर्तुळ पूर्ण करण्यास किती सेकंद लागतात. तर या ठिकाणी 3 सेकंद लागतात. तर पर्याय क्रमांक जे आहे 2 या ठिकाणी याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधानांपैकी योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विद्युतचुंबकीय बल हे गुरुत्व बलापेक्षा जास्त असते. अगदी बरोबर आहे. पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. दुसरं, केंद्रीय बल हे विद्युत चुंबकीय बलापेक्षा जास्त शक्तिशाली असते. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. शीन बल हे सर्वात कमी शक्तिशाली असते. शीन बल जे आहे ते सर्वात कमी शक्तिशाली नसते तर अधिक शक्तिशाली असते. त्यामुळं क जे आहे ते चुकीचं आहे. अ आणि ब हे मात्र अगदी बरोबर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा, केशिकत्व जे संलग्न बल आणि असंलग्न बल या दोन बलामुळे घडते. वरील दोन बल हे कोणते आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर वान डर वॉल्स बल या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. तर लक्षात घ्या, ऑप्शनमधला पहिला जे शेवटचा जो आहे तो ते आपलं उत्तर असेल. वान डर वॉल्स बल हे त्या ठिकाणी त्याचं बल असेल. यानंतर बघा, प्रकाश किरणे हे अवतरंगाचे उदाहरण आहे. नंबर 1. नंबर 2, सर्व प्रकाश किरणे आपल्या डोळ्याला दिसतील. तर लक्षात घ्या, सर्वच किरणे आपल्या डोळ्याला दिसतात अशातला भाग नाही आहे. विद्युत चुंबकीय दृष्टीमध्ये जेवढे आपल्याला रंग आहेत तेवढेच दिसू शकतात, बाकीचे काही दिसू शकत नाहीत. त्यामुळं ब जे आहे त्याचं म्हटलेलं काय, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सर्वच प्रकारचे किरणे आपल्या डोळ्याला दिसतात का, तर नाही, सर्व प्रकारचे दिसू शकत नाहीत. त्यामुळं पहिलं विधान बरोबर आहे. प्रकाशातील लाल रंग हा सर्वात कमी ऊर्जा असलेला रंग आहे. या ठिकाणी अ आणि क जे आहे, अ आणि क हे दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर असायला पाहिजे. त्यातलं फक्त ब जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी अचूक असलेले विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कार्बनला 2 समस्थानके आहेत असं म्हटलेलं आहे. कार्बनला 2 नव्हे तर या ठिकाणी 3 समस्थानके असतात. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. कार्बन 14 हे वातावरणातील CO2 मध्ये आढळतो. अगदी बरोबर आहे. कार्बन डेटिंग पद्धतीत C14 आणि C12 दोन्हीचाही विचार केला जातो. हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. त्यामुळे ब आणि क हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी सत्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विजेच्या बल्बमध्ये निष्क्रिय गॅस आर्गॉन भरला जातो आणि जो अभिसरण क्रियेने दिव्याचे संरक्षण करतो.
अगदी बरोबर आहे. आणि प्रशीतकमध्ये ठेवलेल्या फ्रिऑन वायू वस्तू थंड करण्यास मदत करतो. म्हणजे या ठिकाणी फ्रीजचा आपल्याला वापरलेला आहे की फ्रीझरमध्ये किंवा रेफ्रिजरेटरमध्ये. त्यामुळे हे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहे. त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधानं कशी असायला पाहिजे, बरोबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन. जर आंतरवक्र आरशाचे नाभिकीय अंतर 12 सेंटीमीटर असेल आणि जर वस्तूंची उंची 2.5 सेंटीमीटर असेल तर आरशासमोर 40 सेंटीमीटर अंतरावरती वस्तू ठेवली असेल तर प्रतिमा किती अंतरावरती तयार होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर ती 17 सेंटीमीटरवरती तयार होईल. हे सुद्धा क्रमिक पुस्तकामध्येच प्रश्न आहेत, वेगळं काही नाही आहे, परंतु यामध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागतं. यानंतर बघा नेक्स्ट. खालील कुठल्या वायूला मार्श गॅस म्हणून ओळखले जातात, तर मिथेन गॅसला मार्श गॅस म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलं. योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा आता, जर्मन शास्त्रज्ञ जॉन वॉल्फगँग डोबेरायनर यांनी मंचबर्ग येथे औषध निर्माण शास्त्रज्ञाचा अभ्यास केला. ओके. त्यानंतर सन 1829मध्ये डोबेरायनर यांना यांच्या गुणधर्मात साम्य असलेले 3 मूलद्रव्यांचे काही गट आढळले आणि त्यांना त्रिकी असे म्हटले जाते. डोबेरायनरने मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे साधारणतः 2 व अन्य मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी या ठिकाणी सरासरी ठीक आहे, इथं काहीतरी सिद्ध केलेलं असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर लक्षात घ्या की पहिलं जे आहे ते डोबेरायनरने मंचबर्ग येथे औषध निर्माण शास्त्राचा अभ्यास केला. हे पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. आणि 1829मध्ये डोबेरायनरने गुणधर्मवान साम्य असलेले 3 मूलद्रव्यांचे गट जे आहेत ते सुद्धा त्यांनी शोधून काढलेले आहेत. त्यांना त्रिकी असं म्हटलं जाते. आणि इथं सुद्धा डोबेरायनरने मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे साधारणतः हे जे सांगितलेले विधान आहे हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तिन्ही जे विधानं जे आहेत ते या ठिकाणी बरोबर असायला पाहिजे. त्यामुळं सर्व विधानं जे आहेत ते या ठिकाणी बरोबर असतील. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारके हायड्रोजन प्राप्त करतात त्या अभिक्रियांना कोणती क्रिया म्हणतात असे आपल्याला म्हटलेले आहे. तर क्षपण म्हणतात. लक्षात घ्या, काय म्हणतात? क्षपण म्हणतात. इथे 2 पर्याय दिसतात, तर हे क्षपण या ठिकाणी असणार नाही आहे. तर पर्याय क्रमांक 2चं क्षपण जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. यानंतर नेक्स्ट बघा. खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. अयोग्य म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? अयोग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. विद्युत गटाच्या दोन्ही अग्रांमध्ये जोडलेला तारा जो आहे तर तो रोध यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेचा सलग मार्ग म्हणजेच विद्युतधारा होय. अगदी अयोग्य म्हटलेलं आहे. दुसरं, जर वाहकातून एका सेकंदास 1 कुलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा एकाच्या दुप्पट ॲम्पियर वाहणारी विद्युतधारा एकाच्या दुप्पट वाहणारी विद्युतधारा असे त्याला म्हटलं जाते. तर या ठिकाणी हे दोन्ही विधानं जे आहे हे दोन्ही विधानं या ठिकाणी अयोग्य आहेत. दोन्ही विधान आहेत. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला क्रमिक पुस्तकामधून दिला गेलेला आहे, परंतु आपल्याला थोडंसं या ठिकाणी विस्तृत करून दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं अवघड वाटतं. पण हे दोन्ही विधानं जे आहेत ते चुकीचे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पाण्याचा अपवर्तनांक किती असतो असं आपल्याला विचारलेलं आहे. ते लक्षात घ्यायचे. पाण्याचा अपवर्तनांक नेहमी 1.36 असा असतो. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अधातूचे भौतिक गुणधर्म खालीलपैकी कोणते आहेत असं आपल्याला विचारलं आहे. अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. अगदी बरोबर आहे. ओके, स्थायू किंवा वायू अवस्थेमध्ये असतात.
अधातूंना सहसा चकाकी नसते असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी चकाकी असते, अधातूंना चकाकी असते, त्यामुळं हे जे विधान आहे ते चुकीचं आहे. अधातूंना कठीणपणा नसतो, ओके, ते ठिसूळ असतात. आणि अधातूंपैकी फक्त ग्राफाईट हा विद्युत वहन करतो, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ, क आणि ड. अ, क आणि ड. पर्याय क्रमांक 1 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. क्युलेक्स डासाच्या चाव्यातून हत्तीरोगाचे जंतू मानवी रक्तात प्रवेश करतात. अगदी बरोबर आहे. हत्तीरोगांमध्ये मानवाचे पाय, वृषण, छाती इत्यादी अवयव जाड होतात, हे सुद्धा योग्य आहे. आणि भारतात सन 2000 पासून हा हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम आहे तो कार्यरत करण्यात आला. तर 1955 पासून हा कार्यक्रम जो आहे तो कार्यरत करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या, 1955 पासून. त्यामुळं या ठिकाणी हे तिसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि महाराष्ट्रात पुणे येथील मांजरी या ठिकाणी हत्ती संशोधन केंद्र आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्रामधील वर्धा या ठिकाणी हत्ती संशोधन केंद्र आहे, त्यामुळे हे सुद्धा विधान जे आहे ते चुकीचं आहे. या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं, वर्धा, ओके. त्यामुळं पहिलं विधान आणि दुसरं विधान हे दोन विधानं अगदी बरोबर आहेत. त्यामुळं अ आणि ब हे दोन विधान जे आहे ते योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॉट 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 यांनी सर्वप्रथम जीवाणूंचा शोध लावलेला आहे. अतिशय सोपं आहे. तर या ठिकाणी ॲटनी व्हॉन लिव्हिनहॉक यांनी जीवाणूचा शोध लावलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. सोपे सोपे प्रश्न आहेत. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघूया. एकच मूलद्रव्याच्या भिन्न अणूंचा अणुक्रमांक एकच असून त्याचे अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतील तर अशा अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके म्हणतात. अगदी बरोबर आहे. आणि त्यानंतर अणुकेंद्रकातील प्रोटॉनची संख्या, प्रोटॉनची नाही न्यूट्रॉनची असायला पाहिजे, या ठिकाणी भिन्न असल्यामुळे समस्थानिके तयार होतात. त्यामुळं इथे विधान ब जे आहे ते चुकीचं आहे, विधान अ जे आहे ते मात्र बरोबर आहे. त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. बेन्झीन हे सर्वात सरलतम ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे. अगदी बरोबर आहे. आणि बेन्झीनचे रासायनिक सूत्र जे आहे ते C2H4 आहे असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी C6H5 असं पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, बेन्झीनचं रेणूसूत्र काय आहे बरं, C6H5 हे आहे. त्यामुळं ब जे आहे ते चुकीचं आहे. पहिलं विधान मात्र बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हां, एका मनोऱ्याच्या शिखरावरून सोडलेला दगड 4 सेकंदाने जमिनीवर पडतो तर त्या मनोऱ्याची उंची किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर 78.4 मीटर आहे, एवढी यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. टेलिफोन माउथपीसचा उपयोग ध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी होतो. आणि टेलिफोन एअरफोनच्या सहाय्याने विद्युत ऊर्जेत रूपांतर चुंबकीय ऊर्जेत करता येते. तर लक्षात घ्या, या ठिकाणी टेलिफोन इयरफोन असं म्हटलेलं आहे. टेलिफोनचा जो इयरफोन आहे याच्या सहाय्याने विद्युत ऊर्जेचे रूपांतर जे आहे ते ध्वनी ऊर्जेमध्ये होते. कशामध्ये होते, ध्वनी ऊर्जेमध्ये होते, लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. पहिलं विधान मात्र बरोबर आहे. त्यामुळं आपलं उत्तर घ्यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्षितिज समांतर दिशेची 60 डिग्री कोनातून लावलेल्या 150 N बलामुळे वस्तूचे क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होत असून 600 जे एवढे कार्य होत असल्यास वस्तूचे झालेले विस्थापन किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जे आहे 4 मीटर. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रकाश किरणांचे अभिसरण किंवा अपसरण करण्याची भिंगांची क्षमता त्याच्या नाभी अंतरावरती अवलंबून असते, ओके. आणि भिंगाची शक्ती म्हणजे त्याच नाभी अंतराचा गुणाकाराचा व्यस्तांक होय. हे सुद्धा विधान बरोबर आहे. दोन्ही विधानं जे आहे ते अगदी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 जे आहे
ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा, शहामृगाचे अंडे हे एक पेशीचे उदाहरण आहे, ते किती व्यासाचे असते? लक्षात घ्या, हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे. 18 सेंटीमीटरचे असते. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कुणी दिलेले आहे? तर जोहानिस पुरकिंजे यांनी दिलेला आहे. लक्षात घ्यायचा, हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवून द्या. जोहानिस पुरकिंजे, पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कुणी दिलेले आहे? तर जोहानिस पुरकिंजे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूचे प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजे अंतर होय. अगदी बरोबर आहे. गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. हे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधानं योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, एका तोफेचे वस्तुमान 500 किलोग्रॅम असून त्यात तोफ गोळा उडवल्यानंतर तोफ 0.5 मीटर सेकंद वेगाने प्रतिक्षेपित होते, तर तोफेचा संवेग काढा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते 12.5 किलोग्राम मीटर सेकंद हे असायला पाहिजे. आणि त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 इथं आपल्याला उत्तर आपलं असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विद्युत घटाच्या धन आग्र व ऋण आग्र यांच्या विद्युत विभावातील फरक म्हणजे त्या घटकांचे विभांतर होय. पहिलं आहे. त्यानंतर दुसरं म्हटलेलं आहे, विद्युत घटांमध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेमुळे हे विभांतर निर्माण होते. हे सुद्धा म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं सुद्धा विधान बरोबर आहे. विभांतर जे आहे ते प्रोटॉन्सला गतिमान करते, तर प्रोटॉन्सला गतिमान करत नाही, ते इलेक्ट्रॉन्सला गतिमान करते. कोणाला करते? इलेक्ट्रॉन्सला. त्यामुळं या ठिकाणी क जे आहे ते चुकीचं आहे. पहिलं विधान जे आहे तेवढंच अ आणि ब हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधानं जे आहेत ते योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉन असते. अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या P+N च्या संख्येला अणुवस्तुमानांक असे म्हणतात. अगदी बरोबर आहे. प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूलकण असे संबोधले जातात. हे तिन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहे. त्यामुळं वरील सर्व विधानं जे आहेत ते बरोबर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अयोग्य जोडी ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, अयोग्य जोडी कोणाची आहे? तर अयोग्य जोडी जी आहे ते स्फटिकरूप सोडा याची अयोग्य जोडी आहे. बाकीचे जे आहेत त्याच्या संज्ञा जे दिलेले आहेत ते बाकीच्या बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे, पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे. ओके. यानंतरचा प्रश्न आपण बघूया. यानंतर कोणता प्रश्न विचारला गेला आहे ते आपण बघूया. चला समोरचा प्रश्न बघा. आता यानंतरचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला कशावरती विचारले गेलेले आहेत? तर ते आपल्याला विचारले गेलेले आहेत चालू घडामोडीवरती. कशावरती विचारले गेलेले आहेत? तर चालू घडामोडीवरती विचारले गेलेले आहेत. बघा यामध्ये क्वेश्चन नंबर 51 बघा, शक्ती संगीत आणि नृत्याचा महोत्सव 2024 याबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 1 एप्रिल 2024 मध्ये शक्ती संगीत आणि नृत्याचा उत्सव संगीत नाटक अकादमी यांनी आयोजित केला आहे. चला पहिलं विधान आहे. दुसरं विधान बघा काय म्हटलेलं आहे. संगीत नाटक अकादमीने एप्रिल 2024 मध्ये 7 शक्तिपीठांमध्ये शक्ती संगीत आणि नृत्याचा महोत्सव आयोजित केला आहे. ओके.
त्यानंतर तिसरं विधान आहे संगीत नाटक अकादमीने एप्रिल 2024 शक्ती संगीत आणि नृत्याचा उत्सव गुवाहाटीचे कामाख्या मंदिर या ठिकाणाहून सुरू केला आहे. त्यानंतर चौथं विधान बघा, संगीत नाटक अकादमीने एप्रिल 2024 शक्ती संगीत आणि नृत्याचा उत्सव तुळजापूरचे शक्तीपीठ आई तुळजाभवानी येथे संपन्न केला आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी पहिलेचे तिन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत, अ, ब आणि क. या ठिकाणी जो चौथं विधान आहे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुळजापूरचे शक्तीपीठ जे आहे तर या ठिकाणी हरसिद्धी शक्तीपीठ मध्य प्रदेशामधलं आहे. तर हे याचा जो शेवट आहे, याचा शेवट कुठे झालेला आहे, हरसिद्धी शक्तीपीठ मध्य प्रदेश या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे चौथं जे विधान आहे ते चुकीचं आहे, पहिले तिन्ही विधानं बरोबर असायला पाहिजे. त्यामुळं अ, ब आणि क, अ, ब आणि क, पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. नोवाक जोकोविचने टेनिसमधील सर्वात जुना एकेरी ATP क्रमांक 1 क्रमांकाचा खेळाडू म्हणून रॉजर फेडरर यांचा विक्रम मोडला आहे. अगदी बरोबर आहे. त्यानंतर दुसरं बघा, एप्रिल 2024 चर्चेत असलेला नोवाक जोकोविच हा टेनिसपटू सर्बिया देशाचा आहे. अगदी बरोबर आहे. आणि इथं म्हटलेलं आहे 23 ऑगस्ट 1975 रोजी सिंगलसाठी आणि 1980 दुहेरीसाठी असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल ATP रँकिंग सुरू केलेली आहेत. लक्षात घ्या, या ठिकाणी 1975 नव्हे तर 1973 असायला पाहिजे होतं, 1973. त्यामुळं क जे विधान आहे ते चुकीचं आहे. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे की असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल म्हणजे ATPचे मुख्यालय अमेरिका या देशातील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. तर अमेरिकेतील नव्हे तर या ठिकाणी इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी आहे. त्यामुळं हे सुद्धा विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळं अ आणि ब हे दोन विधानं जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हां, IPEF हा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील उपक्रम आहे. इंडो पॅसिफिक प्रदेशात समानता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सहभागी देशांमधील आर्थिक भागीदारी मजबूत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. आणि यामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या देशाचा समावेश नाही, तर लक्षात घ्या, या ठिकाणी ऑस्ट्रेलिया व ब्रुनेई यांचा समावेश नाही, नंबर 1. ओके. त्यानंतर नेपाळ आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा सुद्धा समावेश आहे. आणि भारत आणि इंडोनेशिया याचा समावेश नाही. तर लक्षात घ्या, या ठिकाणी हे विधान बरोबर आहे, हे मात्र चुकीचं आहे. त्यामुळं अ आणि ड जे आहेत, भारत आणि इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया आणि ब्रुनेई यांचा समावेश या ठिकाणी नाही आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. या ठिकाणी बघा, आशियाई विकास बँकेने म्हणजे ADBने 28 जुलै 2023 रोजी भारत सरकारसोबत खालीलपैकी कोणत्या राज्यातील दुय्यम शहर विकास क्षेत्र प्रकल्पाला वित्तपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त $200 दशलक्ष कर्ज उपलब्ध करून देण्याचा करार केला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी कुणासोबत केलेलं आहे, राजस्थानसोबत केलेलं आहे का मध्य प्रदेशसोबत केलेलं आहे, छत्तीसगड, हरियाणा. तर हा जो करार आहे हा करार केवळ आणि केवळ राजस्थानसोबत केलेला आहे. म्हणजे फक्त क जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. राजस्थान या ठिकाणी क मध्ये येतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. ICC एलिट पॅनल ऑफ मॅच रेफरी 2024 खालीलपैकी आंतरराष्ट्रीय पंचांचा समावेश करण्यात आलेला आहे. कुमार धर्मसेना श्रीलंकेचे आहेत, बरोबर आहे. ख्रिस्तोफर गॅफनी न्यूझीलंडचे आहेत. जोएल विल्सन भारताचे आहेत आणि रॉडनी टकर ऑस्ट्रेलियाचे आहेत. या ठिकाणी सर्वच पंचांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रत्येक वर्षी एक अद्वितीय थीम न्यू कचरा चळवळीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांवरती चर्चा करतात असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कशावरती करतात, अन्न कचरा, प्लास्टिक प्रदूषण, आयाती कृती अर्थव्यवस्था, व्यक्तिगत कृती. तर सोपा आहे या ठिकाणी अन्न कचरा आणि प्लास्टिक प्रदूषण. त्यामुळं अ आणि ब हे आपलं उत्तर असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. बाकी तर या ठिकाणी लागू पडतच नाहीत. यानंतर नेक्स्ट बघा.
हां, AI सुपर कम्प्युटर. AI मीन्स काय बरं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुपर कम्प्युटर मायक्रोसॉफ्ट आणि चॅट जीपीटीची $100 अब्ज योजना 2024नुसार खालीलपैकी कोणता कम्प्युटर विकसित केला जाणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सुपर कम्प्युटर झालेलं आहे आधीच, स्टारगेट, त्यानंतर मेन फ्रेम संगणक आणि मिनी संगणक. यापैकी कोणता असायला पाहिजे? स्टारगेट. त्यामुळं केवळ आणि केवळ ब जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. दक्षिण कोरियाने 18 ते 20 मार्च 2024 दरम्यान सेऊलमध्ये लोकशाहीसाठी तिसरी शिखर परिषद संकलित स्वरूपात आयोजित केली होती. यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे चुकीची माहिती, म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे बा? कृत्रिम पर्यावरण, चुकीची माहिती, चुकीची वाहतूक आणि प्रदूषित शहरे, डिजिटल स्रोतांकडून लोकशाहीला असलेला धोका. तर या ठिकाणी चुकीची माहिती आणि डिजिटल स्रोतांकडून लोकशाहीला असलेला धोका जे आहेत, तर या संदर्भामध्ये लक्ष जे आहे ते केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळे ब आणि ड हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. चुकीची माहिती आणि डिजिटल स्रोतांकडून लोकशाहीला असलेला धोका. यानंतर नेक्स्ट बघा. जागतिक अध्यात्म परिषद 2024 याबाबत अचूक विधान ओळखा. अचूक म्हणजे कसं बरं? तर बरोबर विधान ओळखायचं आहे. 2024मध्ये भारतात जागतिक अध्यात्म परिषद हे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र कान्हा शांती वन उज्जैन मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आले होते. नंबर 1. दुसरं आहे जागतिक अध्यात्म परिषदेचे आयोजन केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटच्या सहाय्याने जागतिक अध्यात्म परिषद आयोजित केली होती. त्यानंतर जागतिक अध्यात्म परिषदेची थीम आंतरिक शांतीचे जागतिक शांती अशी होती. आणि त्यानंतर म्हटलेलं हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट ही ना नफा संस्था 1945मध्ये शहाजहानपूरच्या रामचंद्र यांनी, ज्यांना बाबूजी म्हणूनही ओळखले जाते, त्यांना ना नफा संस्था म्हणून केली होती. तर लक्षात घ्या. या ठिकाणी पहिलं जे विधान आहे 2024मध्ये भारतात जागतिक अध्यात्म परिषद हे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र आपल्याला उज्जैन मध्य प्रदेश म्हटलेलं आहे ना, तर या ठिकाणी हैदराबाद तेलंगणा असायला पाहिजे होतं. हैदराबादमधील तेलंगणा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. हैदराबाद या ठिकाणी लक्षात घ्या. हैदराबाद या ठिकाणी. त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. बाकीचे तिन्ही विधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. त्यामुळं ब क आणि ड या ठिकाणी पहिलंच विधान जे आहे, पहिलं जे पर्याय जो आहे तो आपला बरोबर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाद्य स्वच्छता विषयक कोडेक्स कमिटीने 54वे सत्र 11 मार्च ते 15 मार्च 2024 या कालावधीत नैरोबी येथे आयोजित करण्यात आले होते. या परिषदेत खालीलपैकी कोणते मुद्दे चर्चित होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ताज्या पालेभाज्या आणि स्प्राउट्समध्ये शिगा विष उत्पादक, एक्सिडिचिया कोलीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन तत्त्वे हे सुद्धा याच्यामध्ये चर्चेमध्ये आलं होतं. त्यानंतर मासे आणि मासे उत्पादन हे सुद्धा चर्चेमध्ये होते. त्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थात अन्न उत्पादन हे सुद्धा चर्चेमध्ये होते. त्यानंतर प्रक्रियेत पाण्याचा सुरक्षित वापर आणि पुनर्वापर यासाठी मार्गदर्शन हे सुद्धा तत्त्वे या ठिकाणी चर्चेमध्ये होते. सगळेच मुद्दे जे आहेत ते चर्चेमध्ये होते. त्यामुळं वरील सर्व पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. कोळसा खाणीबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक म्हणजे कसे बरं? बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, बरोबर कोणता आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. खाली पर्याय दिलेले आहेत बरं का. हां,
भारत सरकारने 2024-25 वर्षासाठी बंदिस्त आणि व्यावसायिक कोळसा खाणीद्वारे कोळशाच्या उत्पादनासाठी 200 दशलक्ष टन लक्ष्य निर्धारित केलेले आहे. 200 नाही तर 170, लक्षात घ्या, 170 दशलक्ष टन एवढं लक्ष्य निर्धारित केलं होतं 2024 आणि 25मध्ये. पहिलं विधान जे आहे ते चुकीचं असायला पाहिजे. त्यानंतर भारत सरकारने लोखंड आणि पोलाद वीज निर्मिती आणि सिमेंट निर्मितीमध्ये गुंतवलेल्या कंपन्यांना कोळशाच्या कॅप्टिव्ह खाणकामाची परवानगी दिली आहे. हे सुद्धा विधान या ठिकाणी बरोबर असायला पाहिजे. पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर भारतात कोळसा खाणी राष्ट्रीयकरण कायदा जो आहे 1973 अंतर्गत 1980मध्ये त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले असं विचारलेलं आहे. 1973मध्ये त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळं क जे आहे ते सुद्धा विधान जे आहे ते चुकीचं असायला पाहिजे. आणि भारत आणि चीन ही जगातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक देश आहे, हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे, ब जे आहे ते बरोबर आहे, क जे आहे ते चुकीचं आहे, ड जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळं ब आणि ड हे दोन्ही विधानं जे आहे ते अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हां, आपल्याला नृत्य दिली गेलेली आहेत. भारतात साजरे होणारे दरवर्षीचे उत्सव आपल्याला काय करायचे, जोड्या लावायचे आहेत. हां, बघा सोपं आहे, काय अवघड नाही. विशू हे जे नृत्य आहे किंवा उत्सव जो आहे तो केरळमध्ये असतो. त्यानंतर पुथुंडू जे आहे ते तमिळनाडूमध्ये, बिहू जे आहे ते सर्वांना माहिती आहे आसाममध्ये, आणि वसोबा जे आहे ते जम्मूमध्ये. तर लक्षात घ्या कसं कसं आलं. अचं जे आहे ते 1 यायला पाहिजे या ठिकाणी, 1. ओके. बचं जे आहे ते 3 यायला पाहिजे, इथं 3. बिहूचं आसाम 2 यायला पाहिजे आणि वसोबाचं 4 जम्मू यायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. चला, सगळे भारतातील नृत्य आपल्याला माहीत असायला पाहिजे बरं का. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिंक्रोनायझिंग एनर्जी ट्रान्झिशन टुवर्ड्स पॉसिबल नेट झिरो फॉर इंडिया, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी फॉर ऑल अहवालानुसार भारताला पुढील 3 दशकांमध्ये कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करायचा असेल तर कोणत्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत असे नमूद केले आहे. काय काय नमूद केले आहे बघूया आपण. या ठिकाणी अणुऊर्जासारख्या पर्यायी स्रोतांसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, अगदी बरोबर आहे. अक्षय ऊर्जेच्या निर्मितीमध्ये वाढ केली पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे. साठवण्यासाठी लवचिक ग्रीड पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, हे सुद्धा बरोबर आहे. आणि कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज आणि CCUS सारख्या बायो एनर्जीचा शोध घ्यावा लागेल, हे सगळं जे आहे ते अगदी बरोबर आहे. त्यामुळे वरील सर्व पर्याय जे आहेत किंवा विधानं जे आहेत ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. मनरेगा या योजनेबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अकुशल कामगारांच्या वेतनात वाढ जी आहे ते सूचित केली आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर 2024-25मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अकुशल कामगारांचा सर्वात जास्त वेतन दर मध्य प्रदेश या राज्याने प्रति दिवस प्रति कामगाराला 374 रुपये दिली आहे. मध्य प्रदेशने दिलेले नाही आहे तर हरियाणाने दिलेली आहेत. कोणी दिलेली आहेत? हरियाणाने दिलेली आहेत. त्यामुळं ब जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर 2024 व 25मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अकुशल कामगारांसाठी सर्वात कमी वेतन दर त्रिपुरा राज्यात प्रति दिवस प्रति कामगाराला 334 रुपये दिलेले. या ठिकाणी त्रिपुरा नाही आहे, नागालँड आणि आसाम. लक्षात घ्या, नागालँड आणि आसाम या 2 राज्यांचं आहे. त्यामुळं हे सुद्धा विधान चुकीचं आहे. आणि 2 फेब्रुवारी 2006 भारतातील 200 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2 फेब्रुवारी 2006 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील औपचारिकपणे त्याची सुरुवात केली होती. तर लक्षात घ्या, या ठिकाणी फक्त पहिलं आणि चौथं म्हणजे अ आणि ड हे 2 विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या राज्याने गव्हावर 125 रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर केला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. रब्बी हंगामासाठी जाहीर केलेले आहे. तर इथे राजस्थान आणि मध्य प्रदेशने केलेले आहे, कारण गव्हाचं उत्पादन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं दोन्ही राज्यामध्ये, मध्य प्रदेश आणि राजस्थान. त्यामुळं अ आणि ड पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे.
यानंतर नेक्स्ट बघा, महतरी योजना 1 जानेवारी 2024 रोजी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आवश्यक आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, छत्तीसगडमधील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या आणि विवाहित महिलांनाच या योजनेचा लाभार्थी असेल, म्हणजे तो पात्र असेल. बरोबर आहे. या योजनेअंतर्गत महिलेने, म्हणजे हे छत्तीसगडसाठीच करण्यात आलेली योजना होती. या योजनेअंतर्गत महिलेने ऑनलाईन अर्ज केलेल्या वर्षाच्या 1 जानेवारी रोजी तिचे वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि विधवा आणि घटस्फोटित महिलांनाही या योजनेचा पात्र घोषित करण्यात आले आहे. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. ज्या घरात कोणतेही सदस्य कोणत्याही सरकारी नोकरीवरती असल्यास तो या योजनेचा पात्र असेल. हे मात्र चुकीचं आहे. ठीक आहे. नाही, पात्र नाही. नोकरीवर असेल तर तो पात्र राहणार नाही. अ, ब आणि क, पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्र शासनाने 9 मार्च 2024 रोजी सुधारित महिला धोरण खालीलपैकी कोणत्या तत्वावरती जाहीर केली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आरोग्य, पोषण आणि कल्याण अगदी बरोबर आहे. शिक्षण व कौशल्य यासाठी पण आहे. लैंगिक आणि लिंग आधारित हिंसा समाप्त करणे हे सुद्धा अगदी बरोबर आहे. लिंग प्रतिक्रियाशील आजीविका वाढ हे सुद्धा अगदी बरोबर आहे. वरीलपैकी सर्व जे आहेत ना, हे घटक जे आहेत ते महिला धोरणामध्ये या ठिकाणी राबवले जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मार्च 2024 अखेर 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे कोणते राज्य पहिलं ठरलेलं आहे? लक्षात घ्या. तर 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे कोणते राज्य ठरलेले आहे? या ठिकाणी उत्तर प्रदेश. या ठिकाणी उत्तर प्रदेशचा नंबर या ठिकाणी लागतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे केवळ ड हे आपलं उत्तर असायला पाहिजे. लोकसंख्या पण जास्त आहे आणि त्याचा लाभसुद्धा त्यांनी सर्वात जास्त घेतलेला आहे. त्यानंतर बघा, स्वित्झर्लंडने 11 एप्रिल 2024 रोजी जाहीर केले की त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखांच्या पातळीवर एक परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या परिषदेची मुख्य वैशिष्ट्ये खालीपैकी कोणते आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा, भविष्य काळासाठी युरोप खंडाचे महत्त्व वाढवणे आणि विकासाचा रोड मॅप तयार करणे या शिखर परिषदेची उद्दिष्ट आहेत. आता बघा, स्वित्झर्लंड म्हटलेलं आहे आणि रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखांच्या पातळीवरती असं म्हटलेलं आहे. पहिलं विधान तर चुकीचं असायला पाहिजे. शांतता प्रक्रियेसाठी सामायिक समज आणि ठोस रोडमॅप तयार करणे हे शिखर परिषदेचं उद्दिष्ट होतं. हे विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. पहिलं विधान चुकीचं आहे. जगातील अविकसित राष्ट्रांची कच्च्या तेलांची गरज भागविणे आणि विकसित राष्ट्राबरोबर ते आणणे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहेत. या देशामध्ये तेल निर्यात करणारे कुठल्याही प्रकारचे कंटेंट पाहायला मिळत नाही. त्यामुळे चुकीचं असायला पाहिजे. जगातील सर्वच देशांच्या नागरिकांना मानवी हक्क उपलब्ध करून देणे, त्याचे संरक्षण करणे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ ब जे आहे, केवळ आणि केवळ ब हे विधान अगदी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एप्रिल 2024 मध्ये चर्चेत आलेले जैन आचार्य लोकेश मुनी यांच्याबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. योग्य विधान कोणते आहे? ते अमेरिकन राष्ट्रपतीच्या सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय भिक्षू ठरले आहेत. अगदी बरोबर आहे. ते भारतातील अहिंसा विश्व भारत आणि जागतिक शांतता केंद्र या गैरसरकारी संस्थेचे संस्थापक आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे अहिंसा विश्व भारतीची स्थापना केलेली आहे. हां, हे मात्र चुकीचं आहे. त्यांनी अहिंसा विश्व भारतीची स्थापना कुठल्याही प्रकारे केलेली नाही आहे, चुकीचे आहे. आणि ते भगवान महावीरांनी स्थापन केलेले जैन धर्माचे अनुयायी, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यामुळं अ, ब आणि ड हे आपलं उत्तर असायला पाहिजे. अ, ब आणि ड, पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असेल. जैन मुनी आहेत ते. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलं आहे. 2023 मध्ये कांगोचे प्रांत प्रजासत्ताक या देशात शेतकरी खर्चात सर्वाधिक वाढ झाली आहे. अगदी बरोबर आहे. आणि त्यानंतर SIPRI मध्ये यसचा अर्थ अपहोम आहे. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. अंतरिम मध्य अर्थसंकल्प 2024-25 मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी एकूण 6.21 लाख कोटी रुपये खर्च जे आहेत ते या ठिकाणी केले होते. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि SIPRI च्या आकडेवारीत 2023 मध्ये एकूण ऊर्जा खर्च जो आहे तो $2,443 इतका आला होता. हे सुद्धा अगदी विधान बरोबर आहे. हे सगळे विधानं जे आहेत ते बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषद 2024 बाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलं. योग्य म्हटलेलं आहे म्हणजे बरोबर आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा,
आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषद मुंबई येथे सुरू झाली आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी मुंबई येथे सुरू झाली नव्हती, तर इथं नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झाली होती, त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेची 6वी आवृत्ती सुरू झाली आहे, अगदी बरोबर आहे. भारत देशाने कोलिजन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर सुरू केलेले आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. युती फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 2019 सुरू करण्यात आली, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यामुळे ब, क आणि ड हे तिन्ही विधानं बरोबर असायला पाहिजे. फक्त पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2024 श्रीजा अकुलाची कामगिरीबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. 23 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या नवीनतम ITTF टेबल टेनिस जागतिक क्रमवारीत श्रीजा अकुला जागतिक क्रमवारीत एका स्थानाने 38व्या स्थानावर ती पोहोचली आहे. ओके. त्यानंतर दुसरं विधान आहे, श्रीजाने जानेवारीमध्ये टेक्सासमध्ये WTT फिडर कॉप्स क्रिस्टी 2024च्या अंतिम फेरीत UKच्या लिली झांगचा 3-0 असा पराभव केलेला आहे. UKच्या नाही आहे, USच्या पाहिजे होते. या ठिकाणी लिली झांग ज्या आहेत त्या USच्या आहेत, USAच्या आहेत, त्यामुळं दुसरं विधान जे आहे ते बरोबर चुकीचं आहे. त्यानंतर श्रीजाने अंतिम फेरीत लक्झेनबर्ग साराहा डी न्यूटेचा 3-1 असा पराभव करून WTT फिडर बेरूत दुहेरी एकेरीचे विजेतेपद जिंकले आहेत. हे विधान अगदी बरोबर आहे. पहिलं विधान बरोबर आहे आणि तिसरं पण आहे. आणि USA मकाओमध्ये नाही आहे, ती चायनामध्ये आहे. मकाओ कुठे आहे? चायनामध्ये आहे. त्यामुळं हे सुद्धा विधान या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्याला सापडलेलं आहे. त्यामुळं अ आणि क हे दोन विधानं बरोबर असायला पाहिजे. अ आणि क पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्रिशूरपुरम उत्सवाबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्रिशूरपुरम हे भव्य मंदिर आहे. ते तमिळनाडू राज्यात असून समृद्ध संस्कृती आणि परंपरा यासाठी ओळखले जाते. ते तमिळनाडूमध्ये नाही आहे, ते केरळमध्ये आहे. कशामध्ये आहे? केरळमध्ये. पहिलं विधान जे आहे ते चुकीचं असायला पाहिजे. त्रिशूरपुरम हा 9 दिवसांचा सण आहे. 9 दिवसांचा सण नाही येतो, 7 दिवसांचा सण आहे. किती दिवसांचा सण आहे? 7 दिवसांचा सण आहे. हे सुद्धा चुकीचं आहे. उत्सव त्रिशूरपुरम 20 एप्रिल रोजी या ठिकाणी कोचीन शाकथान थंपुराणे आणि या ठिकाणी ठीक आहे, इथे जे आपल्याला दिलेलं स्टेटमेंट आहे हे मात्र बरोबर असायला पाहिजे. त्रिशूरपुरम उत्सवादरम्यान सजवलेले हत्ती हे आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू होते. हे सुद्धा बरोबर आहे. क आणि ड हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. क आणि ड पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सन 2024 पापुआ न्यू गिनीने भारतासाठी पहिला संरक्षण सल्लागार नियुक्त केला आहे. अगदी बरोबर आहे. पपुआ न्यू गिनीने भारतासाठी पहिला संरक्षण सल्लागार नियुक्त केला गेलेला आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आणि कर्नल एडिसन नेप्यो हे PNGचे भारतातील संरक्षण दलाचे कार्यवाहक प्रमुख आणि कमोडोर फिलिप पालेवाराचे स्थान घेतात. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि कोरोना महामारीच्या काळात जेव्हा जगातील अनेक देशांनी इतर देशांना त्यांच्या लसीच्या निर्यातीवरती बंदी घातली होती तेव्हा भारताने PNGला मदत केली होती. अगदी बरोबर आहे. सर्व विधाने जे आहेत ते बरोबर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 24च्या अहवालाबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हुरून ग्लोबल युनिफॉर्म इंडेक्स 2024च्या अहवालानुसार 2017 पासून भारतात युनिकॉर्न स्टार्टअपच्या निर्मितीची गती जी आहे ती मंदावली आहे. अगदी बरोबर. आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत अजूनही जगातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे.
चौथ्या क्रमांकाचा नाही, तो तिसऱ्या क्रमांकाचा असायला पाहिजे. त्यामुळं दुसरं विधान जे आहे ते चुकीचं असं आहे. ओके. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे की कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधील सॅन फ्रान्सिस्को बे क्षेत्राने जगाची युनिकॉर्न राजधानी म्हणून आपली स्थिती कायम ठेवली आहे. अगदी बरोबर आहे. आणि मलेशिया हे युनिकॉर्नसाठी सर्वात वेगाने वाढणारे केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. मलेशिया नाही आहे, सिंगापूर आहे. कोण आहे? सिंगापूर आहे. त्यामुळं हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळं आपले विधानं कोणती बरोबर असायला पाहिजे? अ आणि क. अ आणि क. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. - 2024 मध्ये पोखरा हे शहर चर्चेत आले असून हे शहर कोणत्या बाबीसाठी लक्ष केंद्रित करते? लक्षात घ्या, पोखरा कुठे आहे? तर हे आहे नेपाळमध्ये. जागतिक तापमान वृद्धीचे शहर, विद्यावासिनी मंदिर, वर्ल्ड पीस पॅगोडा. पॅगोडा कसे येतील या ठिकाणी? बरं, असतील जरी तर त्याच्यामध्ये येणार नाही आहे. आणि जागतिक पर्यटन राजधानीचे शहर, तर या ठिकाणी अ आणि ड. अ आणि ड म्हणजे काय? जागतिक तापमान वृद्धीचे शहर आणि जागतिक पर्यटन राजधानी शहर. अ आणि ड हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 बाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सन 2024चा यंग व्हॉइसेस एनगेज अँड एम्पॉवर फॉर नेशन्स ट्रान्सफॉर्मेशन या थीमवरती राष्ट्रीय युवा संसद आयोजित करण्यात आली होती. अगदी बरोबर आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2024 ते 6 मार्च 2024 या कालावधीत देशभरात राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले. ते अगदी बरोबर आहे. आणि देशभरातील 985 जिल्ह्यांमध्ये युवा संसदेचे 3 स्तरावरती आयोजन करण्यात आले होते. 900 नाही, 785 देश आहेत या ठिकाणी. किती देश आहेत? 785 देश. 985 ऐवजी काय पाहिजे होतं? 785 पाहिजे होतं. त्यामुळं पहिलं जे क जे आहे ते चुकीचं आहे. लोकशाहीची मुळे मजबूत करणे हा युवा संसदेचा उद्देश आहे. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यामुळं आपलं उत्तर अ, ब आणि ड याला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जानेवारी 2024 रोजी ONGC इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड मेरीटाईम सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटरचे राजस्थानमध्ये उद्घाटन केलेले आहेत. राजस्थानमध्ये उद्घाटन केले नाही आहे, ते गोव्यामध्ये केलेलं आहे. लक्षात घ्या. कुठं केलेलं आहे? गोव्यामध्ये केलेलं आहे. मेरीटाईम म्हटल्यानंतर समुद्रकिनाराला आहे. राजस्थानला कुठं? इकडे समुद्रकिनारा येतो आहे. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं असायला पाहिजे. इंडिया एनर्जी वीक 2024 हा देशातील प्रमुख आणि एकमेव विशेष ऊर्जा प्रदर्शन आणि परिषद आहे. अगदी बरोबर आहे. त्यानंतर भारतातील स्टार्टअप्सला प्रोत्साहन देणे आणि त्यांना ऊर्जा मूल्य शृंखलेत समाविष्ट करून घेणे हे भारतीय ऊर्जा सप्ताह 2024चे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. भारतीय सागरी जगण्याची प्रशिक्षण परिसंस्था जागतिक प्रशिक्षण परिसंस्था जागतिक मानकांवरती प्रगत करण्यासाठी हे आपल्या प्रकारचे पहिले एकात्मिक सागरी प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित केले गेलेले आहेत. हे सुद्धा अगदी विधान बरोबर आहे. ब क ड हे तिन्ही विधानं अगदी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहेत ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा. ग्रीन क्रेडिट प्रोग्राम 2024 बाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ग्रीन क्रेडिट प्रोग्राम हे एक नवीन बाजार आधारित यंत्रणा आहे ज्याचा उद्देश विविध क्षेत्रांमधील ऐच्छिक पर्यावरणीय कृतींना प्रोत्साहन देणे हा आहे. बरोबर आहे. हा कार्यक्रम व्यक्ती, समुदाय, खाजगी क्षेत्रातील उद्योग आणि कंपन्यांना जलसंवर्धन आणि वनीकरण यासारख्या पर्यावरणीय क्रियाकलापांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देतो. अगदी बरोबर आहे. कार्यक्रमाची परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी GCP कडे आंतरमंत्रालयीन सुकाणू समितीद्वारे समर्थित एक प्रशासन फ्रेमवर्क आहे. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषद हे GCP प्रशासक आहे जे कार्यक्रमाचे निरीक्षण, व्यवस्थापन आणि संचालनासाठी जबाबदार आहेत. हे सर्वचे सर्व अगदी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोग याबाबत बिनचूक नसलेली जोडी ओळखा. बिनचूक म्हणजे कसं बरं? बरोबर. ठीक आहे. बिनचूक म्हणजे कसं? जे चूक नाही ते असा. बरोबर. आणि नसलेली म्हणजे काय? म्हणजे बरोबर नसलेली. बिनचूक म्हणजे बरोबर. ओके. बिनचूक म्हणजे कसा? बरोबर.
म्हणजे काय, बरोबर नसलेली, म्हणजे कशी, चुकीची असलेली. आता बघूया या ठिकाणी चुकीची असलेली कोणती कोणती आहेत. भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोग IHRCने एप्रिल 2024 मध्ये नवीन बोधवाक्य यात्रा इतिहासम भविष्यम प्रशासकांत स्वीकारण्यात आले आहे. ओके, 2024 मध्ये म्हटलेलं आहे का, ठीक आहे. बघा दुसरं बघूया आपण. गुलाबाच्या बिनचूक कोणत्या आहेत आपल्याला विचारलेले. हां, बिनचूक म्हणजे बरोबर नाहीत. गुलाबाच्या पाकळ्याच्या आकाराची पाने ऐतिहासिक नोंदीसाठी लवचिक नोडल संस्था म्हणून भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाने प्रतिनिधित्व करतात. या ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्या नाही आहेत, कमळाच्या पाकळ्या यायला पाहिजेत. काय यायला पाहिजे, लोटस, कमळाच्या पाकळ्या. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं असायला पाहिजे. त्यानंतर बघा, भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाला लोगो आणि बोधवाक्य यांची निवड शौर्य प्रताप सिंग यांनी केली आहे. आणि परत म्हटलेलं आहे की भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोग IHRCची स्थापना 1925 साली करण्यात आली असं म्हटलेलं आहे. तर इथे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. 25 मध्ये झाली नाही याची स्थापना. ब आणि ड सोडले तर बाकीचे अ आणि क बरोबर आहे. तर आपलं ब आणि ड बघावं लागेल. चुकीचे कोणते आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर ब आणि ड हे चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा, जागतिक मलेरिया दिन 2024 बाबत बिनचूक असलेली विधान जे आहे ते ओळखा. बिनचूक असलेले म्हणजे कसे बरं, बिनचूक असलेले म्हणजे विधान कसे आहेत आपल्याला बरोबर ओळखायचं आहे. जे चुकीचे नाहीत ते म्हणजे बिनचूक, बरोबर ओळखायचं आहे आपल्याला. ठीक आहे, बरोबर ओळखायचं आहे. जागतिक मलेरिया दिन दरवर्षी 20 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 20 एप्रिल नाही, 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. जागतिक मलेरिया दिन 2024 ची थीम आहे अधिक न्याय जगासाठी मलेरिया विरुद्धच्या लढ्याला गती देणे अशी आहे. अगदी बरोबर आहे. आफ्रिका मलेरिया दिन 2001 पासून आफ्रिकन देशांमध्ये साजरा केला जातो. अगदी बरोबर. त्यानंतर मलेरिया निर्मूलनासाठी झिरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी ला प्रोत्साहन देण्यासाठी WHने RBM भागीदारीत सामील केले आहेत किंवा झाले आहेत. हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे पहिलं विधान जर सोडलं तर बाकीचे सगळे विधानं जे आहेत ते कशी असायला पाहिजे, चुकीचे असायला पाहिजे. बरोबर असायला पाहिजे. पहिलं विधान जर सोडलं तर बाकीचे सगळे विधानं ब क ड ही विधानं कशी असायला पाहिजे, बरोबर असायला पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा, सुधीर कक्कर यांचे नुकतेच निधन झाले आहे. यांच्याबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सुधीर कक्कर हे भारतीय मानसशास्त्राचे जनक. 22 एप्रिल 2024 रोजी वयाच्या 85व्या वर्षी त्यांचे निधन झालेले आहेत. अगदी बरोबर आहे. सुधीर कक्कर हे प्रसिद्ध लेखक आणि सांस्कृतिक समीक्षक होते. ही सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यानंतर सुधीर कक्कर यांना त्यांच्या कार्यासाठी कॉर्डिनर पुरस्कार ऑक्सफर्ड विद्यापीठाने देण्यात आला. हे मात्र चुकीचं आहे. आणि त्यानंतर सुधीर कक्कर यांना जर्मन मानववंशशास्त्रीय संघटनेचा बॉयर पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सुद्धा चुकीचं आहे. दोन्ही चुकीचे आहेत या ठिकाणी, क आणि ड. त्यामुळे आपलं उत्तर पाहिजे अ आणि ब. पर्याय क्रमांक 2 जे आहे ती सुधीर कक्करविषयी बरोबर आहेत. तर अ आणि ब. त्यानंतर बघा, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन कानपूर ही DRDOची संस्था सन 2024 मध्ये चर्चेत खालीलपैकी कोणत्या कारणासाठी आली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या कारणासाठी आलेली आहे. या संस्थेने 2024 मध्ये लेवल 8 श्रेणीतील हलके वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहेत. लेवल 8चे नाही आहेत, लेवल 6चे आहेत. या ठिकाणी काय असायला पाहिजे, ते 6 असायला पाहिजे. तो पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. बुलेट प्रूफ जॅकेटमुळे कोणत्याही ऑपरेशन दरम्यान शत्रूचा 10 मीटर अंतरावरून AK-47 स्नायपर रायफलच्या गोळीबारात लष्कराच्या जवानांना मारले जाण्याचा धोका राहणार नाही. हे मात्र विधान बरोबर आहे. आणि त्यानंतर हे जॅकेट सैनिकांना 2.62/54 R API ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड
लेवल 6 असं म्हटलेलं आहे, दारुगोळ्यापासून वाचवण्यासाठी उपयुक्त आहे. आता बघा इथल्या इथं 6 म्हटलं आणि इथं 8 म्हटलेलं आहे, तर आपल्याला इथं आपण उत्तर बघता येतं. तर क सुद्धा विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. आणि बुलेट प्रूफ जॅकेटची नुकतीच टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी जी आहेत हैदराबाद येथे यशस्वी चाचणी करण्यात आली. हैदराबाद या ठिकाणी केली नाही आहे, तर चंदीगड या ठिकाणी केली. कुठे केली? चंदीगड या ठिकाणी करण्यात आली होती. त्यामुळं हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळं आपले कोणती विधानं बरोबर आहेत? ब आणि क. ब आणि क कुठे आहे? ब आणि क बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय वाटाघाटी समितीबाबत अयोग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. अयोग्य विधान ओळखायचं आहे. अयोग्य विधान कोणते कोणते आहेत? आंतर सरकारी वाटाघाटी समितीचे 4थे सत्र नैरोबी केनिया येथे 2023 रोजी संपन्न झालेत. ही विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर आंतर सरकारी वाटाघाटी समितीचे INC5 बीजिंग चीन येथे 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये होणार झाले आहे. हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. आणि आंतर सरकारी वाटाघाटी समिती प्लास्टिक उत्पादनांमध्ये कार्यरत करते. चुकीचे विधान आहे. आंतर सरकारी वाटाघाटी समितीचे INC5 मध्ये इन्स्ट्रुमेंटचा मजकूर अंतिम करणे हे ध्येय आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी क आणि ड ही दोन्ही विधानं जी आहेत ती चुकीची आहेत. कोणते कोणते? क आणि ड. त्यामुळे बरोबर कोणते आहेत? अ आणि ब. तर आपलं उत्तर करायला पाहिजे क आणि ड. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सन 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेले ग्रीन लोन यामध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश आहे असं विचारलेलं आहे. बँक ऑफ अमेरिकेचा समावेश आहे, सिटी बँकेचा समावेश आहे, KFW आयपेक्स बँकेचा समावेश आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया याचा मात्र समावेश नाही. स्टेट बँक SBIचा समावेश स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश मात्र नाही, SBIचा समावेश नाही. त्यामुळं अ, ब आणि क याला पाहिजे. याला पाहिजे अ, ब आणि क. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एप्रिल 2024 मध्ये G7 राष्ट्राची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कोणते विधान योग्य आहे ते आपण बघूया. एप्रिल 2024 या कालावधीत इटलीच्या कॅप्री शहरात 7 गटाच्या G70 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली आहे. अगदी बरोबर. त्यानंतर इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अगदी बरोबर. त्यानंतर या बैठकीला भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर उपस्थित होते. हे मात्र चुकीचं आहे. युरोपियन युनियनकडे G7चे फिरते अध्यक्षपद आहे, तर इटालीकडे सध्याचे अध्यक्षपद आहे. त्यामुळं क आणि ड जे आहेत हे दोन चुकीचे आहेत. तर अ आणि ब हे विधान मात्र बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी खालीलपैकी कोणत्या साहित्याचे लेखन केले असं विचारलेलं आहे. विंग्स ऑफ फायरचे केलेले आहेत. अगदी बरोबर आहे. प्रज्वलित मन भारतातील शक्ती मुक्त करणे हे सुद्धा बरोबर आहे. ल्युमिनस स्पार्क्स हे सुद्धा बरोबर. मिशन इंडिया सर्वच्या सर्वच बरोबर असायला पाहिजे. वरील सर्व. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशात खालीलपैकी कोणता उत्सव मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा केला जात नाही? मामामी सण, हेमी सण, लोसर सण आणि बिहुईन सण. बिहुन सण जे आहे ते साजरा केला जात नाही. त्यामुळे केवळ आणि केवळ पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सन 2024च्या सर्वात शक्तिशाली पासपोर्टमध्ये हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये जगभरातील एकूण 6 देशांनी अव्वल स्थान मिळवले आहे. तथापि यामध्ये कोणत्या देशाचा समावेश करता येणार नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. 199 देशांची त्या ठिकाणी टेस्ट करण्यात आली आणि त्यातून 6 देशांना अव्वल स्थान मिळवले गेलेले आहेत हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये. त्याच्यामध्ये कोण नाही आहे? त्याच्यामध्ये भारत आणि इंडोनेशिया नाही आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, जपान, सिंगापूर. भारत आणि इंडोनेशिया हे जर सोडलेत तर बाकीचे सर्व या ठिकाणी असायला हवेत. त्यामुळं केवळ आणि केवळ क पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एप्रिल 2024चे ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस
यांच्या ब्ल्यू ओरिजिन या कंपनीतर्फे कोणत्या अवकाश मोहिमेसाठी भारताचे गोपी थोटाकुरा यांची अवकाश पर्यटक म्हणून निवड करण्यात आली? NS-25 NS-25 म्हणून मध्ये त्यांची निवड करण्यात आलेली आहे. कोणाची केलेली आहे? गोपी थोटाकुरा यांची केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. गोवाच्या जायफळ टॅफी कॅन्डी म्हणजे इन ब्रॅकेट कॅन्डीला पेटंट मिळाले आहे. त्याची प्रक्रिया गोव्याच्या ICAR केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्रात कोणाच्या नेतृत्वात विकसित करण्यात आलेली आहे? तर लक्षात घ्या, डॉक्टर AR देसाई यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेली आहे. केवळ आणि केवळ ब याला पाहिजे, आपलं उत्तर घ्यायला पाहिजे केवळ आणि केवळ ब, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा. सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत चर्चेत आलेले सक्षम ॲप याबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सक्षम ॲप अपंग व्यक्तींना मतदान नोंदणी करण्यासाठी उपयुक्त ठरते. अगदी बरोबर आहे. टेक्स्ट टू स्पीच ज्यांना ऐकू येत नाही अशा लोकांसाठी टेक्स्ट टू स्पीच वैशिष्ट्ये देखील प्रदान करण्यात आले. अगदी बरोबर आहे. मतदान केंद्राविषयी माहिती, ॲप मतदान केंद्राची माहिती, त्याचे स्थान, प्रवेश योग्यता, वैशिष्ट्ये आणि मतदान अधिकाऱ्यांचे संपर्क तपशिलासह माहिती प्रदान करणे हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तक्रारी आणि त्यामध्ये तक्रारी या ॲपमध्ये अपंग व्यक्तींना निवडणूक प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या कोणत्याही आव्हानांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मुभा देण्यात आलेली आहे. त्यासाठी ते व्यासपीठ जे आहे ते प्रदान करण्यात आलेले आहे. वरील सर्व काय आलं पाहिजे? वरील सर्व जे आहेत ते सक्षम ॲपद्वारे सुविधा पुरवल्या जातात. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. 7 फेब्रुवारी 2024 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या निधी आव्हानाला प्रतिसाद म्हणून सुदान आणि शेजारील देशांसाठी आंतरराष्ट्रीय मानवतावाद परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होता असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या देशाचा होता? तर फ्रान्सचा होता, त्यानंतर रशिया या ठिकाणी नव्हता, जर्मनीचा होता आणि युरोपियन युनियनचा होता. म्हणजे अ, क आणि ड या तिघांचा होता. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2023 मध्ये जगातील टॉप 4 सेवा निर्यात करणारे विकसित देश यांचा चढता क्रम लावा असं आपल्याला विचारलेलं. चढता क्रम आता आपल्याला या ठिकाणी अब्जामध्ये डॉलर्स पण दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? अब्जामध्ये डॉलर्स पण दिलेले आहेत. नंबर 1 ला कोण यायला पाहिजे? आता चढता क्रम म्हणजे कसा करायचा? आपल्याला चढत जायचं आहे, म्हणजे छोट्याकडून मोठ्याकडे जायचं आहे. नंबर 1 ला कोण यायला पाहिजे? नंबर 1 ला कोण यायला पाहिजे? आयर्लंड. नंबर 2 ला कोण यायला पाहिजे? जर्मनी. नंबर 3 ला कोण यायला पाहिजे? युनायटेड किंगडम UK. आणि नंबर 4 ला कोण यायला पाहिजे? म्हणजे इथं जर आपण बघितलं उलटा सुलटा आपण कसं बघू शकतो, तर इथं अमेरिका यायला पाहिजे. ठीक आहे. तर आता बघा इथे मी तुम्हाला अशा ऑर्डरमध्ये घेऊन गेलो. पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, चौथा कोण. तर इथे बघा पहिला पर्याय कोण यायला पाहिजे? आयर्लंड. दुसरा कोण यायला पाहिजे? जर्मनी. तिसरा कोण यायला पाहिजे? UK. चौथं या ठिकाणी कोण यायला पाहिजे? युनायटेड स्टेट्स. अशा प्रकारे तर ड क ब अ, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे हे आपलं या ठिकाणी उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नुकतेच निधन झालेले आदित्य सिंग यांच्याबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रख्यात वन्यजीव संरक्षण आणि छायाचित्रकार आदित्य डिकी सिंग यांचे 6 सप्टेंबर 2023 रोजी निधन झालेले आहे. अगदी बरोबर आहे. त्यानंतर राजस्थानमधील रणथंभोर व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरील त्यांच्या घरी निधन. ते 65 वर्षाचे होते. ते फक्त 57 वर्षाचे होते. लक्षात घ्या 57 वर्षाचे होते. त्यामुळं ब जे आहे ते चुकीचं आहे. आपल्याला योग्य विचारलेले. आदित्य सिंग हे माजी IPS अधिकारी होते. IPS अधिकारी नव्हते, IAS अधिकारी होते. कोण होते? IAS अधिकारी होते ते. त्यामुळे या ठिकाणी हे सुद्धा रॉंग आहे. त्याने अँडी राऊस सोबत नूर थंबोरची राणी हे पुस्तकही लिहिले आहेत. हे मात्र बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ड हे 2 पर्याय बरोबर असायला पाहिजे. अ आणि ड. पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. समान नागरी संहिताबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 13 मार्च 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 301 अंतर्गत
उत्तराखंड समान नागरी संहिता विधेयकाला संमती दिली आहे. 301 अंतर्गत नव्हे, 201 अंतर्गत, 201. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. उत्तराखंड विधानसभेने 7 फेब्रुवारी 2024 रोजी हे विधेयक मंजूर केले, अगदी बरोबर आहे. विधेयकाचा कायदा झाल्यामुळे UCCला लागू करणारे उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले राज्य बनलेले आहेत, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यानंतर उत्तराखंड विधानसभा ही राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वाच्या अनुच्छेद 44ची अंमलबजावणी करणारा कायदा करणारी स्वातंत्र्यानंतरची पहिली राज्य विधानसभा बनली आहे, ही सुद्धा बरोबर आहे. ब क ड हे विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. KISS मानवतावादी पुरस्कार 2021 बाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना प्रतिष्ठित KISS मानवतावादी पुरस्कार 2021 सन्मानित करण्यात आले. यांना केले गेले नाही, रतन टाटा यांना केलं गेलं होतं. मुकेश अंबानीला केलं नव्हतं, रतन टाटाला केलं होतं. रतन टाटा RT यांना करण्यात आलं होतं. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. या सत्कार समारंभात शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक अच्युत सामंत KIIT आणि KISSचे संस्थापक आणि कंधमाल लोकसभा ठीक आहे लोकसभा खासदार यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. हे सुद्धा विधान जे आहे ते बरोबर आहे. आणि त्यानंतर 2008चे डॉक्टर अच्युता सामंत यांनी सुरू केलेले KISS मानवतावादी पुरस्कार हा KIIT आणि KISSचा सर्वोच्च सन्मान आहे, बरोबर आहे. आणि 28 फेब्रुवारी 2024 रोजी अग्रगण्य जागतिक परोपकारी अजिम प्रेमजी यांना त्यांच्या परोपकारी कार्यासाठी हा महत्त्वाचा सन्मान देण्यात आलेला आहे. तर अजिम प्रेमजी यांना देण्यात आला नाही, तर बिल गेट्सला देण्यात आला होता. कोणाला देण्यात आला होता? बिल गेट्सला देण्यात आला होता. त्यामुळे हे सुद्धा विधान जे आहे ते चुकीचे आहे. ब आणि क हे विधान आपले बरोबर असायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. त्यानंतर बघा, संकटावरील जागतिक अहवाल 2024च्या संदर्भात खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. हे दरवर्षी FAO आणि WHO द्वारे एकत्रितपणे तयार केले जाते. ओके. त्यानंतर 2023 मध्ये जगातील सर्वात मोठे अन्न संकट असलेल्या 10 देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. 10 देशांमध्ये भारताचा समावेश या ठिकाणी नाही. आणि अहवालात जगातील अन्न संकटामागील 3 प्रमुख कारणे म्हणून संघर्ष, तीव्र हवामान घटना, आर्थिक धक्के हे ओळखले जातात. या ठिकाणी अ आणि क हे दोन्ही विधानं बरोबर असायला पाहिजेत. बघा या ठिकाणी आणि क तुमच्या आन्सर कीमध्ये काय दिलं तिकडे चेक करून घ्या, परंतु आणि क जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. सन 2024 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुड़की येथील संशोधकांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात लिग्नाइट खाणीतून आतापर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या सापांपैकी एकाचा जीवाश्म सापडल्याची माहिती दिलेली आहे. कुठं सापडला गेला आहे तो? तर तो सापडलेला आहे गुजरातमध्ये. लक्षात घ्या, काही महिन्यापूर्वी गुजरातमध्ये वासुकी इंडिकस नावाचा एक साप जो आहे तो सर्वात महाकाय साप म्हणून सापडला गेला. त्याची म्हणजे ॲनाकोंडापेक्षाही तो मोठा असल्याची त्याची अवशेष जे आहे ते सापडले गेलेले आहेत. ते कुठं सापडलं आहे? तो गुजरातमध्ये सापडलेला आहे. आणि लिग्नाइटचं खनन करत असताना ते सापडला गेलेलं आहे. त्यामुळं केवळ आणि केवळ क जे आहे ते आपलं उत्तर जे आहे ते असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज 50 प्रश्न जे आहेत ते विज्ञानाचे आणि 50 प्रश्न जे आहेत ते चालू घडामोडीच्या संदर्भातले बघितलेले आहेत. यातूनच काही प्रश्न तुम्हाला आपल्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हा परीक्षा देणार आहात त्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे हे प्रश्नपत्रिका व्यवस्थित समजून घ्या. वाटल्यास काही प्रश्न तुम्हाला तोंडपाठ करून जावे लागतील, हे सुद्धा विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि महत्त्वाचा वाटत असेल तर इतरांना शेअर करा. आणि येणारे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर राजमित्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार.